हाय गाईज, आजचा ब्लॉग स्टार्ट करते. मी आहे प्रिया. आज सकाळी उठले, मग काय किचन सगळं आवरले, मग किचन वगैरे आवरून मग भाकरीला घेतलं. भाकरीसाठी पाणी गरम ठेवते. मग भाकऱ्या व्यवस्थित चांगले बनतात भाकऱ्या, म्हणून त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी करून घेते. तर काय माझी मुलगी उठली, बघ मम्मी उठली म्हणून आवाज देत आहे मला. मग काय तिला टाइमपास कर वाटली. मग भाकरीसाठी पीठ घेतलं, तवा ठेवलं, मग गरम पाणी केलेलं थोडंसं तुम्ही पण बघा अशा पद्धतीनं करून, मग छान बनत्या. तुम्हाला दाखवीनच मी पुढे. हे बघा माझं बाळ काय म्हणतंय, मम्मी आज जेवायला काय करणार आहे. मी म्हटले त्याला चिकनचा रस्सा आज स्पेशल बनवणार आहे तुझ्यासाठी म्हटलं. तर म्हणलं हो मम्मा ठीक आहे म्हणून त्यानं गेला. मग मी काय बघा अशा पद्धतीनं असं भाकरी बनवते मी. तुम्ही कसं बनवता मला नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा माझी भाकर अशी बनती बघा. मग माझी भाकरी असं मस्त फुलती. असं गरम पाणी केल्यानं खूप छान हे होती. मग काय मी काय फ्रेश झाले, फ्रेश होऊन मग मस्त पुढी स्वयंपाकाला घेतलं. मी ते चिकनसाठी त्याचं पेस्ट बनवायसाठी मी तयार घेते. कांदा घेतलाय मी. कांद्याला त्याला पहिले मस्त भाजून घेते मी. तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं. कुसकुशीत जरा करपलं का जसं मस्त वास येतो त्याचं पण छान वास आल्यानंतर मग त्याला छान असं भाजून घेऊन त्याला वास आल्यानंतर काढायचं. काढल्यानंतर टमाटो पण तसंच भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यानंतर मग मस्त त्याला रोस्ट म्हणजे का थोडीशी कांद्याची लसणाची पाकळ्या टाकायची, अशीच टाकायची, सोलून नाही टाकायचं. मग त्याला पण थोडंसं रोस्ट मस्त होऊ द्यायचं. मग त्याला पण काढायचं. मग तवा तर मी घेते चिकनचं रस्सा असं पक्का करायसाठी घेते. थोडंसं हळद मीठ सगळं टाकलं मी. मग बघून ठेवलं. मग तेल टाकलं त्याच्यामध्ये. तेल टाकून खाली फक्त बघा मी कांदा ते सगळं भाजलं. खोबरं वगैरे मी खोबरं अलग भाजते आणि कांद्याची पेस्ट आणि टमाट्याची पेस्ट एकत्रच मी. मग त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचं, थोडंसं लसूण वगैरे टाकायचं. लसूण वगैरे टाकून मग जे कांद्याची पेस्ट आणि टमाट्याची जी पेस्ट केलं होतं ते टाकायचं त्याच्यामध्ये. मग टाकून थोडंसं हलवून घ्यायचं. आणि 2 चम्मच काळा मसाला टाकले मी. जसं मला पाहिजे तिखट तेवढं टाकले. जसं तुम्हाला हवं तसं घालू शकता तुम्ही. मग कोथिंबीर टाकले त्याच्यामध्ये. धनिया पावडर वगैरे टाकलं मी. धनिया पावडर 2 चम्मच धनिया पावडर टाकले. मग टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले घरकुल मसाला. नेहमीच टाकते मी घरकुल मसाला. सर्व भाजीमध्ये टाकते कारण ते खूप छान बनतं आणि टेस्टीला अलगच टेस्ट येतो त्याचं. म्हणून टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं. मग चांगलं असं बघा अशा पद्धतीनं असं तेल वरती आल्यानंतर आणि थोडंसं खोबरं टाकायचं. अलगच टाकायचं खोबरं टाकल्यानंतर मग आणि थोडंसं त्याला वाफून द्यायचं. वाफून दिल्यानंतर मग चिकन टाकायचं. चिकन टाकल्यानंतर मस्त त्याला हलवून घ्यायचं. तुम्हाला हवं तसं जेवढं पाहिजे तुम्हाला रस्सा तेवढं गरम करूनच घालायचं, कारण गरम पाणी घातल्यानंतरच चविष्ट बनतं चांगलं मस्त. मग त्याला वाफायला ठेवले. वाफायला ठेवून मग हे बघा माझं किचन सगळं आवरते मी. सगळं किचन वगैरे आवरून सगळं ठेवून त्याच्यानंतर गरम पाणी झालं. मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते. हे बघा त्यालाच पाणी सुटले. मी जरा पण पाणी टाकले नव्हते त्याच्यामध्ये, तेवढं पाणी सुटलं त्याला. मग हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता मस्त तरी आली आहे त्याच्यावरती. मग पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. मी पाणी नव्हते टाकले होते तरी पण मी तेवढं पाणी आलं त्याला. मग काय सगळं काम केल्यानंतर भांडे वगैरे केल्यानंतर तवाच वाटतो की हां माझं काम झालं. मस्तपैकी